हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या फॅशन डिझायनरच्या चॅनलमध्ये आजची आपण बघणार आहोत ती पण बाही डिझाईन, आणि ती पण कोणतीच ट्रेंडिंग बाही डिझाईन म्हणजेच खांद्यावरती फुगा. तर ह्या बाहीसाठी ना एका ताईने मला खूप वेळा कमेंट केली होती, पण त्यावेळेस काही मला व्हिडिओ टाकणं झाला नाही, कारण त्यावेळेस आपले दुसरे क्लासचे व्हिडिओ चालू होते. आता आपण म्हटलं चला पहिलं आपण हे ट्रेंडिंग बाहीचं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवूया. तर बघा, अशा पद्धतीने जशी आहे आपली पेपर कटिंग आपण बाहेवरती करतो पहिले, तशीच पहिली कटिंग करून घ्यायची, मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मध्य काढून आपल्याला दोन्ही पण साईडने आपल्याला 2-2 ते 2.5 इंच तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे येऊ शकता. त्यानंतर वरती पण मी इथं 2.5 इंच वाढवलेला आहे आणि दोन्ही साईडने पण 2.5 इंच अशा पद्धतीने वाढवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला थोडासा वरती येऊन आणि तिथपर्यंत येऊन असं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर साईडनी सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे. फक्त तुम्हाला बाहीचं मेजरमेंट व्यवस्थित घेता आलं पाहिजे, जेणेकरून तुमचा फुगा अगदी फक्त खांद्यावरती येईल आणि खूप सुंदर असं लुक येईल. मध्ये काढलाय, मध्ये कट मारून घ्यायचा आहे आणि पुढच्या बाहीचा सुद्धा आकार मी कट करून घेतलाय. पण त्या अगोदर बघा, आता अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे पुढचा भाग आपल्याला समजून येईल. कारण हे आपण उंच टोकावरती घेतलेला आहे पप देण्यासाठी, म्हणजे तिथं आपल्याला तेवढ्या चुन्या पाडायच्या असतात बाहीला. त्याच्यामुळं मग काय होतं की तुमच्या लक्षात येत नाही बॅक आणि फ्रंट, आणि मग ती बाहीचं फिनिशिंग सगळं खराब होतं. त्यासाठी आपल्याला इथं पुढचा किंवा फ्रंट असं लिहून ठेवायचं त्या साईडला, जेणेकरून लक्षात येईल. मग त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक घ्यायचं ब्लाऊज पीसचं, जिथून आपल्याला कट करायची आहे बाही तिकड कट करायची. आता इथं एक साईडला काठ होते, ते आपल्याला बाहीला वापरायचे होते, ते मी इथं कट करून घेतले. आणि आता मी लगेच तुम्हाला मशीनवरती जाऊन दाखवते. तर मग चला, आता इथं मी मशीनवरती घेतलेला आहे आणि मी पहिले ना आता इथं लगेचच बाहीचं अगोदर जोडून घेणार आहे. दोन्ही पण समोरासमोर व्यवस्थित सुईची बाजू ठेवायची मेन फॅब्रिकची, म्हणजे ब्लाऊज पीसची, आणि त्यानंतर मग अस्तरवरती ठेवायचं. ते पण समोरासमोर भाग आले पाहिजे, बॅक आणि फ्रंट दोन्ही पण व्यवस्थित समोरासमोर आले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग हे आपण व्यवस्थित असं जोडून घेऊया आणि पहिले आपली दाब टीप देऊन घेऊया. म्हणजे पहिली एक फिनिशिंगची टीप दिली, शिलाई दिली. त्यानंतर अस्तरच्या साईडने आपल्याला दाब टीप द्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर परत फोल्ड करायचे आणि वरतून आपल्याला काटावरती शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर साईडने सुद्धा लगेचच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये, कुठे फुगा वगैरे आला नाही पाहिजे, व्यवस्थित अस्तर आपलं जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी आता एवढं सगळं व्यवस्थित छान अशी बाही जोडून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साईडचं सुद्धा कट करून घ्यायचं आहे पूर्ण. अशा पद्धतीने पहिलं फोल्ड करून घ्यायचं, परत थोडासा मध्ये काढून घ्यायचा आहे. दुसरी पण बाही आपल्याला सेम तशाच पद्धतीने तयार करून घ्यायची. मी पहिलं ते आता तयार करून घेते. दुसरी पण बाही मी लगेचच तयार करून घेतली, मध्ये कट मारून घेतला आणि दोन्ही पण बाही समोरासमोर ठेवून बघितली. बघा, अशा पद्धतीने आपले पूर्ण समोरासमोर भाग आले पाहिजे फ्रंट आणि बॅकचा. त्यानंतर मी बॅक पॅटर्न रेडी करून घेतला होता, फ्रंट पॅटर्नसुद्धा रेडी करून घेतला होता. आपण शोल्डरला शोल्डर जोडून घेऊया. दोन्ही पण एकावर व्यवस्थित ठेवून घेतलं. बॅक पॅटर्न आपण वरती ठेवायचा आहे आणि फ्रंट पॅटर्न त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे. कधी पण शोल्डरला अर्धा इंच मार्जिन सोडायचं. जर गळा उतरायचा असेल तर पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. पण आता इथं बोटनेक डिझाईन असल्यामुळे अजिबात गळा उतरत नाही. डीपनेक असेल तर कधीतरी उतरतो, पण शक्यतो माझे ब्लाऊज नाहीत उतरत. तर बघा, अशा पद्धतीने त्यानंतर एक लेवलमध्ये छान असं शोल्डर आपलं करून घ्यायचं आहे. असं बघायचं कुठे आपल्याला कमी किंवा जास्त पडतं आहे का, तर ते पण व्यवस्थित कट करून घ्यायचं. व्यवस्थित दोन्ही पण साईड लेवलमध्ये करायच्यात. आता इथं फ्रंट साईड जोडायची आहे. आता आपण नेहमी मध्येतून बाही जोडतो, पण तशी ही बाही नाही जोडायची आपल्याला. फ्रंट साईडच्या कडेपासून तर वरती यायचे. आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला बघा, अशा पद्धतीने प्लेटा, जेवढ्या तुमच्या प्लेटा पडतील तेवढ्या शोल्डरच्या साईडनी प्लेटाचे तोंड येतील अशा प्लेटा जोडायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला शोल्डरच्या साईडनीच त्याचे तोंड करायचे आहेत आणि प्लेटा टाकून घ्यायच्यात. अगदी छोट्या छोट्या नाजूक प्लेटा टाकून घ्यायच्यात. बघा, अशा पद्धतीने, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी तुम्हाला परत एकदा दाखवते.
बघा इथं आता सोयीचं करून दाखवते. प्लेटाचे तोंड बघा तुम्ही कसे आलेले आहेत, कारण ते समोरासमोर आले तरच ते फुगा खांद्यावरती सुंदर येतो आणि खूप छान दिसतो, लुकही मस्त येतो. त्या प्लेट आहेत ना आपल्याला अगदी समोरासमोर करायच्या आहेत, म्हणजे दोन्ही पण साईडचे समोरासमोर भाग करायचे आहेत बघा अशा पद्धतीने. आता मी दुसरी पण साईड सेम तशाच पद्धतीने जोडून तुम्हाला मी दाखवते. अगोदर आपण एक लेवलमध्ये बॅक आणि फ्रंट मुंडा करून घेऊया, जेणेकरून बाही कमी जास्त होणार नाही. अशा पद्धतीने शोल्डर पण करून घेतलं. आता बॅकच्या साईडकडून आपण पुढे येणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आता इथं आलोत. आता बघा जवळून थोडंसं दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. तर बघा आता इथं मी अशा पद्धतीने तोंड करते, जेणेकरून आपल्याला ते शोल्डरच्या साईडनी दिसणार. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. इकडून 3 आणि इकडून 3 अशा 6 प्लेटा मी टाकलेल्या आहेत, म्हणजे 3-3 दोन्ही पण समोरासमोर तोंड त्याचे आले पाहिजे, जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि पपला सुद्धा छान येतो. आणि तोंड त्याचे खांद्याच्या बाजूला म्हणजेच शोल्डरच्या बाजूला आले पाहिजे दोन्हीचे पण. तर बघा अशा पद्धतीने बघितलं, सुंदर असे दोन्ही पण पप आलेले आहेत. तर बघा याचे बाहीचे सुद्धा तुम्ही दोन्ही पण बघू शकता, अगदी शोल्डरच्या साईडला दोन्ही पण आलेलं आहे. आता मी इथं पूर्ण फिटिंग करून घेतलं आहे, पूर्ण फिटिंग टिपा वगैरे दिलेल्या आहेत. बाहीचं फिनिशिंग एक नंबर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर लुक येतो ह्या पप बाहीने आणि आता सध्याची ट्रेंडिंग ही सुंदर बाही आहे. तर पप बाही ही ट्रेंडिंगमध्ये आहे. तर कशी स्टिच करायची, कटिंग कशी करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, अगदी सविस्तर दाखवलेला आहे. पाहू शकता तुम्ही, फिनिशिंग लुकसुद्धा सुंदर आलेला आहे. आणि बोटनेक ब्लाऊज असेल तरी ही बाही सुंदरच दिसते, किंवा डीपनेक असेल तरी सुंदरच दिसते. कशीही तुम्ही बनवू शकता, फक्त कटिंग एकदम व्यवस्थित आलं पाहिजे, जेणेकरून खाली अजिबात घोळ येणार नाही. फक्त खांद्यावरती छान असा पप येणार आणि दिसायलाही ते सुंदर दिसणार. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मी बाहीचं स्टिचिंग पण करून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन डिझाईन, नवीन नवीन फॅशन डिझाईनचे क्लास आपल्या चॅनलवरती होत असतात. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळेल. तर पाहू शकता तुम्ही इथं खांद्यावरती प्लेटा किती छान आलेल्या आहेत. अगदी समोरासमोर अशाच प्लेटा आल्या पाहिजे, जेणेकरून फुगा सुंदर दिसायला मदत होते आणि छान असाही बाहीचा फक्त खांद्यावरती फुगा येतो बघा तुम्ही. आणि खास साईडला खाली पूर्ण बरोबर बाही आहे. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.